तुम्ही कितीही मेहनत करा, कितीही पैसे कमवा किंवा कितीही पुस्तके वाचा, पण जोपर्यंत तुमचा माइंडसेट बदलत नाही, तोपर्यंत तुमचं आयुष्य आहे तिथेच राहणार. 90% लोक अपयशी होतात कारण ते परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतात, पण स्वतःची मनस्थिती नाही. आजचा हा व्हिडिओ तुमचे विचार करण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल. तर हा माइंडसेट म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर माइंडसेट म्हणजे परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन, आपल्या भावना, आपल्या विचार करण्याची पद्धत. आपण स्वतःबद्दल, आपल्या क्षमताबद्दल आणि जगाबद्दल काय विचार करतो, हेच आपला माइंडसेट ठरवतो. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कॅरोल ड्वेक यांनी यावर खूप संशोधन केलं आहे आणि त्याचे निष्कर्ष खूपच महत्वाचे आहेत. दोन प्रकारचे माइंडसेट. कॅरोल ड्वेक यांच्या मते माइंडसेटचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. फिक्स्ड माइंडसेट, स्थिर मनोवृत्ती. ज्या लोकांचा फिक्स्ड माइंडसेट असतो त्यांना वाटतं की त्यांची बुद्धिमत्ता, कौशल्य आणि क्षमता जन्मजात असतात आणि त्या बदलू शकत नाहीत. मी गणितात कच्चा आहे किंवा हे माझ्या नशिबातच नाही, अशा प्रकारची वाक्य ते नेहमी वापरतात. अपयश आलं की ते लगेच हार मानतात आणि प्रयत्न करणं सोडून देतात. त्यांना असं वाटतं की प्रयत्न करून काही फायदा नाही. ग्रोथ माइंडसेट, विकसनशील मनोवृत्ती. या उलट ग्रोथ माइंडसेट असलेली लोक मानतात कोणतीही गोष्ट मेहनत, सराव आणि योग्य शिकवणीने शिकता येते. त्यांच्यासाठी अपयश हा शेवट नसतो, ती एक शिकण्याची संधी असते. मला हे अजून जमत नाही, पण मी प्रयत्न करून शिकेन, असा त्यांचा दृष्टिकोन असतो. ते आव्हानांना घाबरत नाहीत, उलट त्यांचा सामना करतात आणि त्यातून शिकून पुढे जातात. उदाहरणार्थ, एक साधं उदाहरण घेऊया. शाळेत दोन विद्यार्थी आहेत ज्यांना एका कठीण गणिताचा प्रश्न सोडवायचा आहे. फिक्स्ड माइंडसेटचा विद्यार्थी तो प्रश्न पाहतो, काही वेळ प्रयत्न करतो आणि म्हणतो, हे माझ्या आवाक्याबाहेर आहे, मला हे कधीच जमणार नाही. तो लगेच हार मानतो. ग्रोथ माइंडसेटचा विद्यार्थी तो प्रश्न पाहतो, प्रयत्न करतो, चुकतो, पण पुन्हा प्रयत्न करतो, शिक्षकांची मदत घेतो, मित्रांशी चर्चा करतो आणि शेवटी प्रश्न सोडवतो. त्याला माहित आहे की प्रत्येक प्रयत्नानंतर तो काहीतरी नवीन शिकत असतो. ग्रोथ माइंडसेट मुळे आपल्याला अनेक फायदे मिळतात. शिकण्याची उत्सुकता. तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमीच तयार असता. चिकाटी. अडचणीत आल्या तरी तुम्ही हार मानत नाहीत, तर त्यातून मार्ग काढता. आत्मविश्वास. तुमच्या क्षमतावर तुमचा विश्वास वाढतो. इतरांकडून शिकण्याची तयारी. तुम्ही इतरांच्या यशाने प्रेरणा घेता, त्यांच्या चुकांमधून शिकता. तणाव कमी होतो. अपयशामुळे तुम्ही निराश होत नाही, त्यामुळे तणाव कमी होतो. थोडक्यात तुमचा ग्रोथ माइंडसेट तुम्हाला आयुष्यात अधिक यशस्वी आणि आनंदी बनवतो. आपला माइंडसेट कसा बदलायचा? आता प्रश्न असा येतो की आपला माइंडसेट कसा बदलायचा? तुमची भाषा बदला. मला हे जमणार नाही ऐवजी मला हे अजून जमलेलं नाही पण मी शिकेन असं म्हणा. हा अजून शब्द खूप महत्वाचा आहे. आव्हानांचा स्वीकार करा. तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा. नवीन गोष्टी शिकण्याची संधी सोडू नका. चुकांमधून शिका. चुकांना अपयश मानू नका, त्या तुमच्या शिक्षणाचा भाग आहेत. प्रत्येक चुकीतून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. मित्रांकडून प्रेरणा घ्या. यशस्वी लोकांच्या कथा वाचा. त्यांनी कोणत्या अडचणीवर मात केली हे समजून घ्या. प्रयत्नांना महत्व द्या. केवळ निकालावर लक्ष न ठेवता तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करा. प्रगती छोटी असली तरी ती साजरी करा. स्वतःशी सकारात्मक संवाद साधा. रोज स्वतःशी सकारात्मक बोला. स्वतःला प्रोत्साहन द्या. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमची परिस्थिती तुमचे भविष्य ठरवत नाही, तर तुमचा प्रतिसाद आणि तुमचा दृष्टिकोन तुमचे भविष्य ठरवतो. तुमचा माइंडसेट बदला आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. आजपासून तुमच्या माइंडसेट मध्ये बदल घडवायला सुरुवात करा. स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.